नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। आता रेशनसाठी ई-केवायसी करावी लागणार आहे। काही रेशन धारकांचे रेशन जे काही आहे ते बंद होणार आहे। तर केवायसी कशी करायची, कुठे करायची आणि अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता रेशनसाठी आता ई-केवायसी करावी लागणार आहे, कारण जे बनावट ग्राहक आहेत त्यांना चाप बसवण्यासाठी ही ई-केवायसी करणे गरजेचे आहे। आता तुम्ही म्हणाल की बँकेमध्ये केवायसी, पीएम किसानची केवायसी, अशा भरपूर ठिकाणची केवायसी तुम्ही ऐकलेली असेल, पण आता रेशनसाठी केवायसी ही काढण्यात आलेली आहे। आता ही केवायसी का करायची? तर राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांमधून जे काही बनावट ग्राहक आहेत किंवा मृत झालेले ग्राहक कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकप्रमाणे होईल, यामुळे रेशन धारकांना केवायसी ही करायची आहे। आता केवायसी कुठे करायची? तर रेशन कार्ड धारकाच्या सर्व सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जायचे आहे। तेथे गेल्यानंतर नवीन 4G ई-पास मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसी करायची आहे। मात्र एखाद्या ग्राहकाचे 10 वर्षापूर्वीचे आधार असल्यास ई-केवायसी करण्यापूर्वी हे आधार अपडेट करावे लागणार आहे, त्यानंतरच रेशन ई-केवायसी करता येणार आहे। तर मित्रांनो, या केवायसीमुळे मृत ग्राहक किंवा बनावट ग्राहकाचे रेशन हे बंद होणार आहे। या केवायसीचा मुख्य हेतू म्हणजे धान्याचे वितरण अधिक पारदर्शकपणे करणे हा ई-केवायसी करण्याचा उद्देश आहे। राज्यात सध्या धान्याचे वितरण 96 ते 98% होते। यापूर्वी राज्यातील सर्व ग्राहकांचे रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्यात आले आहे, तरी देखील वितरणात 2 ते 4% गळती असल्याचे दिसून आले आहे। हे प्रमाण 100% करण्यासाठी हा पर्याय काढण्यात आलेला आहे। ई-केवायसीच्या माध्यमातून पडताळणी करून मृत तसेच बनावट ग्राहकांची नावे कमी करण्यात येतील, यामुळे धान्याची बचत होऊन नवीन लाभार्थ्यांना त्याचा लाभ देता येईल, असा राज्य सरकारचा दावा आहे। मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट होती। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।